संचिता, काय रे? बाहेर एका दुकानात लोणची बघितली, वेगवेगळ्या प्रकारची लोणचं. त्यातलं लिंबाचं लोणचं मला फार आवडते. करूया की मग आपण लिंबाचं तुला येतंय तसलं लोणचं? होय, लिंबाचं जसं बाहेर विकत मिळते तसं? तसं येते सेम मला बघ, करायला. दिलं चॅलेंज. घेतलं चॅलेंज, चल करूया. बघूया मित्रांनो, हिला जमेल असं तुम्हाला वाटतंय का? बघूया आता हिला जमतंय का. चला बघूया. आता लिंबाचं लोणचं जर करायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहेत लिंबू. आणि लिंबू आणण्यासाठी मी गेले कोल्हापुरातील प्रसिद्ध मार्केट म्हणजेच कपिल तीर्थ मार्केटमध्ये. आपल्याला जर लहान लिंबू घेतले तर ते 6 मिळाले मला 10 रुपयाला, आणि जरा मोठे होते ते 10ला 4 मिळाले मला. हा मोठा लिंबू आहे, हे मोठे लिंबू मी 10ला 4 आणलेत. हे लिंबू आता मी स्वच्छ धुवून घेतलेत घरी आणल्यावर. हे लिंबाचं लोणचं करताना आपण जेव्हा लिंबू निवडतो त्यावेळेस लिंबू बघताना आपल्याला हे कमी डाग असणारे आणि पातळ सालीचे लिंबू घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं लोणचं चांगलं होईल. आता हे पुसून घ्यायचे आहेत आपल्याला. लिंबाचं लोणचं करताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे ह्यात कमीत कमी पाणी आपण ठेवलं पाहिजे, जेणेकरून लिंबाचं लोणचं जास्त काळ टिकावं. हे जास्त रसाचे लिंबू आहेत हे आपले. तुम्ही जेवढ्या चांगल्या क्वालिटीचे लिंबू निवडाल तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं तुमचं लोणचं होईल. आता हे लिंबाचं लोणचं आपण कापून झाल्यावर ह्याच्यातल्या बिया सुद्धा काढून घ्यायच्या आहेत, आणि प्रत्येक लिंबू आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आतमध्ये कुठं लागलाय का ते. आता हे मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत लिंबाच्या फोडी. आता यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकून घेते. साधारण आपले हे 15 एक लिंबू होते. हे 1 चमचा तिखट घालणार आहे, 4 चमचे साखर घालणार, आणि हे जरी आपलं प्रमाण कमी जास्त झालं लिंबू प्रमाणात तर आपण परत हे शिजून झाल्यावर कमी जास्त करू शकतो. हे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर हे कुकरमध्ये घालायचं. ह्याच्यावर प्लेट घालायची आहे गच्च, आणि हे कुकरमध्ये घालायचं आहे आपल्याला. हे साधारण आपण घेतो तेवढं पाणी घ्यायचं आहे, आणि हे खाली घालायचं, आणि हे कुकरमधलं पाणी त्याच्यात जाऊ नये म्हणून आपल्याला वरून एक प्लेट घालायची आहे गच्च बसेल अशी. ह्याच्यावर मी वजन ठेवणार आहे आता, आणि ह्याच्यावर मी आता आणखीन वजन ठेवते जेणेकरून पाणी आत जाणार नाही त्याचं. हे झाकून आपल्याला ह्याच्या शिट्ट्या काढायच्या. किती? 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला काढायच्या. 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या त्याच्या. हे आपण मीडियम गॅसवर ठेवून 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्या. शिट्ट्या काढून मी जवळजवळ 8 ते 9 शिट्ट्या काढल्या त्याच्या. 8 ते 9 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपण हे कुकरमधून बाहेर काढणार आहे सगळं. हे मी एक वर ठेवलेलं झाली. हे आपलं लोणचं काढलं. काय जमेल का? वाटतंय का जमेल का? हो. जमतंय काय? बरोबर आहे काय प्रोसेस? मग बघ, नाहीतर आत्ताच माघार घे. झालं लोणचं. हे आपल्याला पाणी इकडे हे कढईत काढून घ्यायचंय पाणी. हे सगळं आता ह्याची चव घेऊन बघायची. आणि मला ह्यात साखर कमी वाटते म्हणून मी ह्यात साखर आणि पीठ वाढवणार आहे. ह्यात मी ही साखर घालते. जर तुम्ही ह्यात लिंबूच्या बिया तशाच ठेवल्या तर ह्याला जास्त कडवटपणा येतो. साखर घालून घेतली आपण, तसं मीठ घातले तुमच्या आवडीनुसार, आणि तिखट घालाय. हे आपल्याला गॅसवर ठेवून ह्याची उकळी काढायची आहे. त्याला आता एक उकळी आलेली आहे आपली, आणि थोडा मी हे आटवून घेणार आहे. हे असं केल्यामुळे जर आपण त्याच्यात कुकरमध्ये जेव्हा लावलं त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी वगैरे गेलं असेल, किंवा त्याच्या आपला पाण्याचा हात वगैरे एखादा लागला असेल त्याला, तर तो पाण्याचा अंश निघून जातो. आता ह्या फोडी ह्यात मी टाकून घेणार आहे. ह्या फोडी आपण लिंबाच्या केल्यात ना, ह्या टाकून घेणार आहे. कोण कोण डायरेक्ट टाकतं, मी जर गरम करणार आहे
हे आता आपलं एक उकळी ह्याला आलेली आहे, असं घट्टसर झालेलं आहे हे थोडंफार. आता हे आपलं बंद करणार आहे आपण गॅस. आता एक 2-4 दिवस गेले की ह्या साली आपल्या चांगल्या मुरतात. ह्या नंतर हे थंड झालं की आपण बर्नीत घालून ठेवणार आहे. मुरेल तसा ह्याचा रंग आणखीन डार्क होत जातोय. तर लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे मित्रांनो. चॅलेंज तर ॲक्सेप्ट केलंय. मुरायची याला गरज आहे खरं तर, पण जमलंय का आता बघूया. थोडंसं तिखट मीठ कसं लागलंय ह्याला हे सुद्धा बघूया. गरम आहे. कसं झालंय? मस्त झालंय का? जमलंय खूपच छान. मुरल्यावर आणि चांगलं लागेल असं वाटतंय. जर तुम्हाला जर येत असेल, अनेक मैत्रिणी बघतात, मित्र बघतात आपले हा व्हिडिओ, जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना जर लिंबाचं लोणचं येत असेल, नक्कीच येत असेल, व्हिडिओ अनेक बघितले आहेत त्यांनी, तर ही प्रोसेस बरोबर आहे का, हिला जमलंय का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. संपलं नाही अजून का? तुला आता चॅलेंज देणार आहे मी पुढचं. काय चॅलेंज ते तुला कळेल. बघूया आता काय चॅलेंज देते आहे. आणि अशाच प्रकारे चॅलेंज ॲक्सेप्ट करत राहा. जिद्दीनं हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.